मराठा आंदोलनावेळी 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेल्या आंदोलकांवरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय झाल्यानं भाजप मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले। यासाठी प्रत्येक सोमवारी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक घेण्यात येईल। या बैठकीची माहिती मंगळवारी प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिली जाईल, असे मंत्री विखे पाटील यांनी जाहीर केले। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी लावलेला हा नवीन निकष मनोज जरांगे पाटील यांच्या पचनी पडेल का, असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय। मुंबईतील आंदोलनात जरांगे पाटील यांनी सरसकट गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती। त्यावेळी मंत्री विखे पाटील यांच्याबरोबर असलेल्या शिष्टमंडळानं तसं आश्वासन दिलं होतं। या मुद्द्याचा देखील अध्यादेशामध्ये समावेश करण्यात आला। गेल्या 2 वर्षात मराठा आंदोलकांवर विविध ठिकाणी 826 गुन्हे दाखल झालेत। यातील फक्त 86 गुन्हे मागे घेण्यात आलेत। सरकारी मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यासंदर्भात 38 गुन्हे मागे न घेण्याची शिफारस याबाबत समितीने गृह विभागास केली। यावर सर्वोपरी निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। राज्यभरामधील विविध समित्यांनी मराठा आंदोलकांवरील 311 गुन्हे मागे घेण्याची शिफारस केली असून सरकारी मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांच्या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपामधील 38 गुन्हे मागे घेऊ नयेत अशी सरकारला पूर्वीची शिफारस आहे। यावर काय निर्णय होतो याकडे देखील लक्ष असणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यामधील अंतरवली सराटी येथे बेमुदत उपोषणावेळी पोलिसांनी जमावावरती लाठी हल्ला चढवला। याचा पडसाद राज्यभर उमटले आणि मराठा समाजानं राज्यात निदर्शने केली। यानंतर राज्यातील अनेक भागात उग्र असं आंदोलन झालं। यातून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेत। राज्यभरामधील विविध पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांविरुद्ध हत्येचा प्रयत्न करणं, दंगा करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, संचारबंदीचं उल्लंघन करणं, दंगल घडवणं, बेकायदेशीरपणे जमाव जमवणं, जाळपोळ, तोडफोड अशी गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली।